सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबीजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. दीपावलीमध्ये सुंदर अशी शुभ दीपावली आपल्या सर्वांकडा सुरू आहे आणि दीपावली सुरू असताना आपले सत्संगसुद्धा सुरू आहेत. कालच आपण कलियुगाचं महत्त्व जाणून घेतलं आणि कलियुगामध्ये आपण कसं वावरायचं ते सुद्धा आपण जाणून घेतलं आणि त्याप्रमाणे जर आपण वावरलो तर निश्चितपणे ह्या दीपावलीपासून तो संकल्प आपल्याला करता येईल आणि आपल्याला आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेता येईल. कुठलंही युग असलं तरी आम्ही त्या युगामध्ये आनंदीच असू, मग ते द्वापार युग असो ते कलियुग असो. आणि हा आनंद खूप महत्त्वाचा आणि हा आनंद साजरा करण्याचा सण म्हणजे दीपावली. या दिवाळीमध्ये आपण सगळेजण आनंद साजरा करतोय आणि मग आज सत्संगामध्ये नक्की काय होत आहे ते आपण मुद्गल ऋषी आणि बाप्पांच्या सत्संगात जाणून घेऊया. आज जाणून घेत असताना बाप्पा मुद्गलांना विचारतो की मुद्गला, किती वेळा काय 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 मला विचारत असतोस, हे काय ते काय, हे असं काय ते तसं काय, ह्या सगळ्या गोष्टी काय काय मला विचारतोस. मुद्गला कायबद्दल मला काय ते सांग. आता कायबद्दल विचारल्यानंतर मुद्गल ऋषी चिंतेमध्ये पडले की आता काय म्हणून बाप्पाला काय सांगू. ते म्हणले, बाप्पा काय म्हणजे हे सगळं प्रश्नवाचक आहे की जसं प्रश्न मला विचारायचा असतो म्हणून मग ते प्रश्न विचारत असताना काय 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 असं विचारलं जातं. पण कायामध्ये काया म्हणजे की आपलं स्वतःचं शरीर हे तुम्हाला सांगायचं आहे का. बाप्पा म्हणला, नाही रे मुद्गला, तसं मला काही सांगायचं नाही. माझा विचारायचा किंवा म्हणण्याचा उद्देशच आहे की तू किती वेळा मला प्रत्येक गोष्ट विचारणार. त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, मला जरी सगळ्यांना सोपं करून सांगायचं असेल तर या कायचा पूर्णपणे म्हणजे की मला हा शोध लावायला पाहिजे आणि या कायचं माझं पूर्णपणे ज्यावेळेला निवृत्तीकरण होईल, हा कायचं ज्यावेळेला मला पूर्ण उत्तर मिळेल त्याच वेळेला मी हे सगळं सोपं करू शकेन ना. मग बाप्पा म्हणला, अरे मुद्गला, तसं नाही, कायमध्ये सुद्धा 10 प्रकार आहेत. बाप्पा, कायमध्ये 10 प्रकार कुठले आहेत. मग बाप्पा म्हणायला लागला की कधी कधी काय आपण उद्गारवाचक बोलतो, कधी कधी काय आपण महिमावाचक बोलतो. काय महिमा आहे, काय ते गोष्ट आहे. तर प्रत्येक गोष्टीला काय बोलत असताना प्रश्नार्थिकाचे म्हणजे प्रश्न विचारायचे म्हणूनच नाही तर अनेक उत्तम उद्देशाने सुद्धा काय हा शब्द वापरला जातो. कधी कधी एखाद्याचं कौतुक करताना सुद्धा आपण काय काय सुंदर चालला असं आपण म्हणतो. तर ते काय या शब्दाचा असा 10 प्रकारे आपण वापर करतो. 10 प्रकारे ह्या कायचा वापर होतो आणि मग कायचा वापर हा जीवनामध्ये 10 प्रकारे करत असताना त्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करताना सुद्धा आपण काय म्हणतो. एखाद्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला घाबरतो त्यावेळेला पण म्हणतो काय असं घडलं. मग या कायचा प्रत्येक जीवनामध्ये आपल्या वापर प्रत्येक वेळेला काय हा शब्द हा काय तोच आहे ना. मग तो काय जर एकच आहे तर मग 10 ठिकाणी तो वेगवेगळा कसा परावर्तित होतो. कुठेतरी मला या प्रश्नाचं उत्तर देशील का असं बाप्पा मुद्गल ऋषींना विचारतोय. मुद्गल ऋषी शांतपणे बाप्पाकडे बघत बसलेत की ह्या बाप्पाने प्रश्न विचारला आहे आपल्याला आणि आता काय उत्तर द्यायचं. प्रत्येक ठिकाणी खरोखरी काय म्हणून आपण शब्द वापरतोय, परंतु काय वापरत असताना प्रत्येक ठिकाणी त्याचा अर्थ कसा बदलतो. मग शब्द काय हा एकच शब्द आहे, पण एकच शब्द वापरत असताना त्या प्रत्येक ठिकाणी त्या विधानामध्ये त्याचं मौल्य बदलत असतं, त्याचं मूल्य बदलत असतं. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी व्यवहारामध्ये वापरत असताना त्याचा अर्थही बदलत असतो आणि तो कधी उद्गारवाचक होत असतो, कधी तो कौतुकवाचक होत असतो, कधी कधी तो आश्चर्यकारक होत असतो. मग या कायची स्वरूपं बदलतात कशी याचं उत्तर आज बाप्पा मुद्गल ऋषींना विचारतोय आणि मुद्गल ऋषी शांतपणे त्या ठिकाणी बसलेले आहेत. बाप्पा आता काहीतरी आपल्याला सांगतोय आणि हे काय आपण समजून घ्यायला पाहिजे. तर ते समजून घेण्यासाठी पूर्णपणे लक्ष देऊन बाप्पांकडे ऐकतायत आणि मग बाप्पा या कायाचं मूल्य कसं बदलतं किंवा कसं बदलायचं हे त्या ठिकाणी शिकवतोय. आपण बाप्पाच्या कला शिकतोय. बाप्पा आपल्याला कला शिकवतोय आणि त्या कला शिकवत असताना त्याच्यामध्ये प्रतिज्ञा पालक प्रत्येक गोष्टीची प्रतिज्ञा करायची आणि प्रतिज्ञा करून ती कशी पाळायची. एखाद्या गोष्टीचं कसं प्रकाशक व्हायचं, कसं सुखकर्ता व्हायचं, कसं दुःखहर्ता व्हायचं, वास्तुकला कशी शिकायची, वास्तूमध्ये मांगल्य कसं आणायचं, मंगलकारक कसं व्हायचं, अशा अनेक कला बाप्पा गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना शिकवतोय आणि मुद्गल ऋषींनी आमच्या सगळ्यांकरता त्या जोपासून ठेवल्यात. मग या कायचा अर्थ जाणून घेत असताना
बाप्पा अनेक उत्तम सुंदर उदाहरणं मुद्गल ऋषींना सांगतोय. आणि त्याच वेळेला आपण आता जाणार आहोत एका राजाच्या दरबारामध्ये. आणि राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या त्या ठिकाणी राजाकडे न्यायनिवाडा करण्याकरता कैफियती आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या बाप्पा त्या ठिकाणी राजा ऐकतोय. आणि मग त्या ऐकत असताना त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की त्या गावामध्ये कोणी एक महाराज आलेले आहेत आणि त्या महाराजांचा सत्संग चालू आहे. आणि अख्खा गाव रात्री त्या सत्संगाला जातो. 9 ते 11 तो सत्संग असतो. आणि 9 ते 11 तो सत्संग ऐकून घरी आल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये चोरी झालेली आहे. चोरी झालेली आहे तर लोकांच्या वस्तू चोरीला गेलेल्या आहेत. परंतु सत्संग ऐकून झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये इतका फरक पडला आहे की ते सगळेजण असं समजतात की जाऊ दे, गेलं ते आपलं नव्हतंच, जे राहिलं ते आपलं आहे. आणि सगळे आनंदाने राहत आहेत. त्यामुळे कुणालाच तक्रार नाही आहे, कोणी शोध घेत नाही आहे की हा चोर नक्की कोण आहे. आणि सगळं गाव असं जीवनामध्ये स्वतःच्याच रंगलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला राजाला समजतात की असे कोणी महाराज आलेत, असा कोणी सत्संग चालू आहे आणि असं चालू असताना सगळ्यांच्या घरामध्ये चोऱ्या होत आहेत. परंतु लोक हे आता इतकं त्या सत्संगाशी एकरूप झालेत की लोक हा विचार करतात की जाऊ दे, चोरी झाली तर जे दुसऱ्याचं होतं ते गेलं आणि राहिलं ते माझं आहे, या भावनेने लोक जगायला लागलेत. राजाला मोठं आश्चर्य वाटलं. आणि इकडे चोर रोज चोऱ्या करत होता. चोरालाही चांगला मस्त माल मिळत होता. आणि मग तो संपूर्ण साठवून झाल्यानंतर चोराच्या मनामध्ये आलं की अरे 1 महिना हे सगळं चालू आहे, 1 महिना हा व्यक्ती सत्संग करतो आहे, हा महाराज सत्संग करतो आहे आणि आपल्यासुद्धा कानावर या गोष्टी येत आहेत की त्या ठिकाणी चोरी झाल्यानंतर लोक म्हणतात की जाऊ दे, जे होतं ते आपलं नव्हतं ते गेलं, जे आपलं आहे ते राहिलं. एवढी लोकांमध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे, एवढी लोकांची मानसिकता बदललेली आहे. का ना आपण पण जावं आणि त्या महाराजांच्या पाया पडावं. चोराच्या मनामध्ये विचार आला. चोर दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला आणि महाराज जस्ट स्नान झालेलं होतं आणि स्नान करून जागेवरती बसलेले होते. हा चोर त्या ठिकाणी आला. चोरांनी येऊन त्यांना साष्टांग दंडवत घातला. त्यावेळेला त्यांनी शुभ आशीर्वाद दिले की तुझं खूप कल्याण होईल, तुझं खूप चांगलं होईल, तू दीर्घायुष्य होशील, असं त्याला आशीर्वाद दिले. हे आशीर्वाद घेतल्यानंतर चोरांनी विचारलं की मी कोण आहे हे कळल्यावर सुद्धा तुम्ही असे आशीर्वाद द्याल का. त्यावेळेला मोठ्या हसून महाराज म्हणले की अरे आशीर्वाद दिला तो दिला आणि तू कोण आहेस याच्याशी मला काय करायचं आहे, पण आता तर मी तुला सांगतो की तू कोण आहेस हे कळल्यानंतर सुद्धा मी तुला आशीर्वाद देईन, सांग तू मला तू कोण आहेस. त्यावेळेला तो म्हणला मी चोर आहे. रोज या ठिकाणी लोक ज्यावेळेला तुमच्या सत्संगाला येतात त्यावेळेला त्यांच्या घरी जाऊन मी चोऱ्या करतो, तर मी चोर आहे. ते म्हणले ठीक आहे, असू दे, तुझ्या कर्माप्रमाणे तू आहेस म्हणून आणि तुलाही माझे शुभ आशीर्वाद आहेत. तुझंही सदैव कल्याण हो, ईश्वर तुझं सदैव रक्षण करो आणि तू दीर्घायुष्य हो. चोराला मोठं आश्चर्य वाटलं. चोराला पहिला असा साधू भेटला की जो आपण चोर सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याला दीर्घायुष्याचा आशीर्वाद देतोय आणि त्याच्यामध्ये हे म्हणतोय की ईश्वर तुझं सदैव कल्याण करो, ईश्वर तुझं सदैव रक्षण करो. मग चोर म्हणला की बघा महाराज, बाकी काय मला साधना उपासना जमणार नाही, तुमच्या सत्संगाला सुद्धा यायला जमणार नाही, कारण मी तुमच्या सत्संगाला आलो तर चोऱ्या कोण करणार, त्यामुळे मला काही यायला जमणार नाही. तर मला साधी सोपी काहीतरी उपासना सांगा की जे मी करू शकेन. त्याच्यावरती त्यांना फार कौतुक वाटलं आणि माझी पाठ थोपटली की मला सर्वात पहिले आनंद या गोष्टीचा वाटला की तू स्वतःच्या तोंडाने सांगितलं मी चोर आहे. आणि बघ या जगामध्ये सगळे चोर आहेत, परंतु सगळे चोर असून सुद्धा कोणी सांगत नाही मी चोर आहे. तू पहिल्यांदा सांगितलंस मी चोर आहे. हे जर तुला वागायचंच असेल आणि जर तुला काही करायचंच असेल उपासना साधना वगैरे, तर एकच कर की आजपासून खोटं बोलू नकोस. एवढंच 100% केलं. एवढं सांगून त्या चोराने पुन्हा नमस्कार केला आणि तो बाहेर पडला. आता इकडे दुसरी गंमत अशी झाली की राजाने सगळ्यांच्या कैफियती ऐकून घेतल्या आणि आता राजाला हे समजलंय की गावामध्ये एक चोर आहे जो सगळ्यांच्या चोऱ्या करतो आणि माणसांच्या घरी सामान चोरीला गेल्यानंतर सुद्धा सत्संग ऐकल्यामुळे लोकांची प्रगती झाली की लोक म्हणतात जाऊ दे, गेलं ते दुसऱ्याचं आणि राहिलं ते आपलं, पण चोर आपण शोधायला पाहिजे. ते शोध मोहीम करण्याकरता आज राजाने स्वतःचं रूप बदललं आहे. राजाने एक घोंगडी पांघरलेली आहे आणि या ठिकाणी असा डोळा झाकून ठेवलेला आहे आणि राजा आज वेगळाच पोशाख करून पाठीमागच्या दरवाजातून बाहेर पडलाय. कुणालाही माहिती नाही की राजा वेश बदलून आज फिरतोय आणि राजाची नेमकी गाठ पडली ती त्या चोराबरोबर. आणि चोराबरोबर गाठ पडली. चोराने बघितलं की हा कोणतरी वेगळा दिसतोय, याच्या अगोदर हा कधी गावात दिसला नाही. म्हणून चोराने विचारलं नवीन दिसताय. तो म्हणला हो नवीनच आहे, पण तुम्ही कोण आहे. आता तुम्ही कोण आहे म्हणल्यानंतर चोराला प्रश्न पडला, 2 मिनिटापूर्वी आपण महाराजांना वचन दिलंय की मी खोटं बोलणार नाही. चोराने सांगितलं मी चोर आहे. अरे वा वा म्हणले, खूप छान काम आहे. आणि राजा म्हणला अहो मी पण चोर आहे. मग दोघं चोर एकत्र आल्यानंतर मग एकमेकाची बढाई सांगायला लागले. हा म्हणला तसं नाही, मी खानदानी चोर आहे.
माझ्या याच्यामध्ये खानदानामध्ये सगळे चोर होते आणि आम्ही चोऱ्या करतो ते आमच्या पोटा पाण्यापुरतं, कुणालाही जास्त लुबाडत नाही, कुणाचंही अख्खं घर कधी रिकामं करत नाही, आपल्या पोटा पाण्याला पुरेल एवढी चोरी करतो. आत्तापर्यंत कधीही चोरी करताना कुणाला मारलेलं नाही, कुणाचं रक्तसुद्धा काढलेलं नाही. बस आपल्या धर्माप्रमाणे आम्ही खानदानी चोर आहोत. राजा म्हणला आम्हीही खानदानी चोर आहोत, पण आम्ही अशा भुरट्या चोऱ्या करत नाही. जर डाकाच घालायचा आहे तर आम्ही राजवाड्यावरती घालतो, आम्ही राजाला लुटतो. मग त्या दोघांचे आदानप्रदान झालं, दोघांचं बसल्या ठिकाणी चहा पाणी झाला आणि चहा पाणी झाल्यावर असं ठरलं की दोघांनी एकत्र मिळून काम करूया. आज रात्री आपण राजाच्या दरबारातच डाका टाकूया. आता हाच राजा होता, त्यामुळे सगळे दरवाजे याला माहिती, सगळ्या चाव्या याला माहिती. आणि त्यावेळेला बोलत असताना त्यांनी खानदानी चोरांनी सांगितलेलं की माझ्यामध्ये एक खासियत आहे, मी कुठलीही तिजोरी उघडू शकतो. मग राजांनी सांगितलं अशा भोट्या चोऱ्या करण्यापेक्षा आपण राजवाड्यात जाऊया, राजवाड्याचे सगळे दरवाजे मला माहिती आहेत, कारण मी राजेशाही चोर आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आणि आतमध्ये तुला तिजोरीपर्यंत मी नेऊन सोडेन आणि तिजोरीमधनं चोरी तू करायची. याप्रमाणे सगळं ठरलं. त्याप्रमाणे पूर्णपणे राजा त्याला घेऊन गेला. सगळ्या चोर दरवाजातून त्याला आतमध्ये बरोबर तिजोरीपर्यंत सोडला. आता म्हणलं मी बाहेर लक्ष ठेवतो, तू ती तिजोरी उघड आणि त्याच्यामधनं जो काही ऐवज आहे तो चोरून आण. हा खानदानी चोर आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर ह्याच्या कलेने यांनी तिजोरी उघडली. तिजोरीमध्ये 3 हिरे होते, ज्याची अमूल्य अशी व्हॅल्यू होती की त्याचं मूल्यांकन कोणी करू शकत नाही, इतके ते मौल्यवान होते. आणि त्याच्यामधले 2 हिरे त्यांनी घेतले. 2 हिरे काढून त्यांनी ती तिजोरी पुन्हा बंद केली आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर राजाने विचारलं झाली का चोरी? हो म्हणले झाली चोरी. काय चोरलं? म्हणले हे बघा मौल्यवान हिरे आहेत, याचं काही मूल्य होऊ शकत नाही, एवढे मौल्यवान आहेत. अहो म्हणले मग 2च चोरले? अहो म्हणले तिथे 3च होते. अहो मग आणायचे ना 3ही उचलून. ते म्हणले असं नाही, मी खानदानी चोर आहे, मी सांगितलं ना आपल्या पोट्या पाण्यापुरतं. परत 3 आणून वाटणीची भानगड झाली असती, 2 कुणाला 1 कुणाला, त्याच्यापेक्षा 2 आणलेत, 1 तुम्हाला आणि 1 मला. हे दोघांनी मौल्यवान घेतले. दोघंही जण त्या ठिकाणी निघून गेले. राजा पुन्हा वेश पालटून आपला राजा बनून आला आणि मग सगळीकडे जोरजोरात गोंगाट झाला की दरबारामध्ये चोरी झाली, दरबारामध्ये चोरी झाली. राजाची तिजोरी फुटली. राजाची तिजोरी फुटली म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बघायला गेले आणि प्रधान पहिला त्या ठिकाणी आतमध्ये गेला. प्रधान आतमध्ये गेल्यानंतर प्रधानाने तिजोरी उडून बघितली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एक हिरा शिल्लक आहे. प्रधानाने पहिला तो हिरा उचलला आणि स्वतःच्या पागोट्यामध्ये टाकला आणि म्हणला काय मूर्ख चोर आहे, सगळीच तिजोरी साफ करायची तर बावटासारखा एक हिरा ठेवून गेलाय, त्याला बहुतेक मौल्यवान आहे ते कळलंच नसेल, त्याला त्या हिऱ्याची किंमतच कळली नसेल. असं करून स्वतःच्या पागोट्यामध्ये तो हिरा लपवला आणि मग सगळी तिजोरी रिकामी करून चोर घेऊन गेला. अशा त्यांनी गोंगाट भरला. मग राजांनी आपल्या दरबारामध्ये बसल्यानंतर म्हणला की खूप खेदजनक गोष्ट आहे की दरबारामध्ये चोरी झाली आहे, तिजोरी फुटली गेली आहे, तर असं करा मी सांगतो त्या ठिकाणी जा, मला माहिती आहे कोण चोर आहे. आता राजाला माहिती होतं चोर कोण आहे. राजांनी त्या ठिकाणी त्यांना पाठवलं आणि मग याच्या घरी प्रधान गेले आणि याला उचलून आणलं. आता खानदानी चोर होता. हा म्हणला गाडं फसलं, एवढे दिवस आपण चोरी करतोय, कोणी आपल्याला पकडलं नाही, आज आपण नव्या माणसाच्या बुगाचंच नादी लागलो आणि विनाकारण पकडलं गेलो, पण असू दे आपण खानदानी चोर आहोत, काय असेल ते बघून घेऊ. असं त्यांनी मिशीला पेळ दिला आणि तो दरबारामध्ये आला. दरबारामध्ये आल्यावर राजाला बघितल्यानंतर याने ओळखलं, अरे आपण फसलो, हाच तो चोर आहे जो आज इथे राजा बसलेला आहे. मग राजाने विचारलं काय रे तू चोर आहेस? हो म्हणलं मी चोर आहे. हा हिरा कोणी चोरले? बोलले मी चोरले. आणि त्याच्या पेटीमध्ये तो हिराही मिळालेला, तर तो हिरा घेऊन आले. बोले ह्या पूर्णपणे तिजोरीमध्ये 3 हिरे होते, त्याच्यामधले 3च्या 3 चोरीला गेलेले आहेत. एक हिरा तुझ्याकडे आहे, दुसरा हिरा कुठे आहे? बोलले दुसरा हिरा तुमच्याकडे आहे. राजा म्हणला कबूल. बोलले तिसरा हिरा कुठे आहे? तर म्हणले तिसरा हिरा तिजोरीमध्येच आहे. तर म्हणले तिजोरीमध्ये हिरा नव्हता. ज्यावेळेला पूर्णपणे चोरी झाली आणि उघडकीला आलं, बघितलं, त्यावेळेला लक्षात आलं पूर्ण तिजोरी रिकामी होती. आता खानदानी चोर आहे. राजाला म्हटला 1 मिनटं थांबा, तिसरा हिरा कुठे मी तुम्हाला दाखवतो. पहिलं कोण गेलेलं होतं? पहिलं कोण गेलं होतं म्हणल्यावर प्रधान गेलेला होता. प्रधानजीला इकडे बोलवा, मला त्याची झडती घ्यायची. तो प्रधान घाबरला, नाही हो मी कशाला हिरा घेईन, मी नाही अशी काकुळटीला आला. त्यांनी धरला आणि प्रधानाला पुढे आणला. पहिलं काय केलं तर तो खानदानी चोर होता, त्याला माहिती होतं कुठे लपवणार. त्यांनी पागोटं सोडलं आणि त्या पागोट्यामध्ये पूर्णपणे हिरा मिळाला. त्याने तो हिरा राजाला आणून दिला आणि म्हणला तुम्हाला तुमचे हिरे मिळालेले आहेत, माझी आता सुटका करा. राजाने सांगितलं पहिलं या प्रधानाला उचला आणि पहिलं काय करा तर ह्याला बंदिवासामध्ये टाकून द्या. दुसरं काम असं करा, ते पागोटं घ्या आणि ते पागोटं याच्या डोक्यामध्ये घाला, याला प्रदान करा. त्यावेळेला ते पागोटं आणलं आणि त्या चोराच्या हातामध्ये दिलं. त्याला घालायला गेलं त्यावेळेला त्याने ते पागोटं हातामध्ये घेतलं. त्या पागोट्याला नमस्कार केला आणि राजाच्या पायावरती आणून ठेवलं.
राजा म्हणला काय झालं, घाल की ते पागोटं. हो की प्रधान, आपलं ठरलेलं ना की दोघं जण आपण आता एकत्रित काम करायचं, जे मिळेल ते अर्ध तुझं आणि अर्ध माझं. मी दिलेल्या वचनाला जागलोय, आता का मागे फिरलास. त्याच्या वेळेला ते पागोटं पायावर ठेवून तो म्हणतो की अरे त्या महाराजांची मला आठवण आली. त्या साधूंनी मला एकच सांगितलं की फक्त खोटं बोलू नकोस, खरं बोलत जा. त्याचं एक वाक्य ऐकलं तर ही प्रधानकी माझ्याकडे चालून आली. त्याचं आणखीन जर मी काही ऐकलं तर माझ्याकडे काय काय चालून होईल. म्हणून मी ह्या प्रधानकीचा त्याग करतोय आणि उरलेलं जीवन त्या साधूच्या सेवेमध्ये घालवणार आहे. आणि तो त्या ठिकाणी चोर तिकडनं निघून गेला. एकाच प्रसंगामध्ये, एकाच शिकवणीमध्ये एवढं परिवर्तन होतं. फक्त ते परिवर्तन होत असताना ते कुठेतरी आम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे, परंतु ते ॲक्सेप्ट आम्ही करत नाही आणि काय काय फक्त विचारत बसतो. हो, देवपूजा केल्याने काय होणार आहे, हो यांनी एवढं सांगितलं ते सांगून ऐकून काय होणार आहे. आम्हाला फक्त काय 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 एवढेच प्रश्न विचारता येतात आणि कृतीमध्ये कुठली गोष्ट आणता येत नाही. मुद्गल ऋषींना बाप्पा हेच समजून सांगतोय की प्रत्येक गोष्टीवरती आहे ना काय काय प्रश्न विचारण्यापेक्षा ते समजून घ्यायला पाहिजे, ते करून बघायला पाहिजे, त्या वाटेवरती चालून बघायला पाहिजे. त्यावेळेला कळेल की आपण काय करायला पाहिजे आणि त्यावेळेला कळेल की आपल्यामध्ये काय काय परिवर्तन व्हायला लागले. तेव्हा या परिवर्तनाचा काय शिकूया, प्रत्येक गोष्टीमध्ये काय काय प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्यामधनं काय घेता येईल हा दृष्टिकोन ठेवूया. आपल्या आयुष्याचं कल्याण करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.